सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी आज प्रवाशांना धन्यवाद द्यायला खास करून इथे ह्याला आली, प्लॅटफॉर्मवर आली. जे रेल्वे प्रवासी आहेत त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला की ह्या मॅडम काहीतरी करतील आपल्यासाठी, आणि मला त्यासाठी त्यांनी मतदान करून मला भरघोस मतांनी निवडून दिलं. त्यासाठी सगळ्यात प्रथम धन्यवाद देण्यासाठी मी आले. त्याच्या व्यतिरिक्त या प्लॅटफॉर्मवर आणि या स्टेशन परिसरामध्ये स्वच्छतेच्या बाबतीत, शौचालयाच्या बाबतीत या दोन गोष्टींना प्राधान्य देऊन ते काम त्वरित चालू करणं. माझ्या लेटर हेडवर मी आताच पदभार स्वीकारल्यावर लेटर देणार आहे ना की स्वच्छतेच्या बाबतीत जो फुटओव्हर ब्रिज आहे, स्कायवॉक आहे, तिथे सगळीकडे त्यांच्या मदतीने आणि आमच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्वच्छता राखण्यासाठी तत्पर राहणार आहे. स्वच्छतेच्या बाबतीत सगळीकडे बोर्ड लावायला सांगितले. पाहिजे असेल तर मिनिमम दंड आकारा, जेणेकरून दंड आकारल्याने लोक थोडंसं कुठेतरी खिशातून पैसे द्यायला लागले तर, कारण काय आता तुम्ही बघितलं ट्रॅफिकचे रूल्स किती सुधारले आहेत ऑनलाईन दंड आकारल्या गेल्यामुळे. तर असं काहीतरी दंड आकारले तर लोकांमध्ये काहीतरी सुधारणा होईल अपेक्षा आहे. त्याच्यासाठी 2 दिवसात त्यांना फलक लावायला सांगितलेले आहे. 15 डब्याची गाडीसाठी इथे काहीच मला त्यांच्याशी चर्चा केल्यावर जाणवलं नाही की कुठे काम बाकी आहे. तर ह्या जानेवारी महिन्यामध्ये 15 डब्याची गाडी बदलापूरला चालू करण्यासाठी त्यांना आम्ही एक डेडलाईन दिलेली आहे की एवढ्या तारखेपर्यंत तुम्ही 15 डब्याची गाडी इथे आणा. तसेच टायमिंग जे आहे हे कशामुळे प्रॉब्लेम होतोय की ट्रेन लेट होत आहे, त्याच्यासाठी आम्ही त्यांच्याशी डिस्कशन केलं आणि त्यांनी काही टेक्निकल इश्यूज वगैरे काही ठिकाणी सांगितले. त्याच्या व्यतिरिक्त त्यांना सांगितलं की तसं असेल कल्याणला सुद्धा यार्ड मोठं करण्याचं काम चालू आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला ट्रेन्स डिले होत आहेत. पण तिकडे सुद्धा आम्ही DRMशी वगैरे सगळ्यांशी बोलून यावर लवकरात लवकर तोडगा काढणार आहे. 3-4 लाईनचं पण काम फास्ट ट्रॅकवर होऊन हार्डली 1 ते 1.5 वर्षात आपल्याकडे ट्रेन फ्रिक्वेन्सी वाढवता येणार आहे. पण तत्पूर्वी महिला रिझर्वेशन डबे आणि 15 डब्याची गाडी लवकरात लवकर बदलापूरमध्ये येईल ह्याच्यासाठी मी पहिलं काम करणार आहे. आणि स्वच्छतेच्या बाबतीत तर नगराध्यक्ष पदाचा चार्ज घेण्यापूर्वीच आपण ॲक्शन मोडमध्ये आलेला आहात. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी थेट जनतेमध्ये उतरलेला आहात, काय सांगाल? नाही, आज जनतेने जो विश्वास दाखवला आहे, खरं तर मला असं वाटतं की मागच्याच सोमवारी मी यायला हवं होतं, पण काही कारणास्तव नाही पोचू शकले. पण आज मी पदभार स्वीकारायच्या आधी मला असं वाटलं की नाही, आपल्या या ट्रेननी जी जनता जाते आहे ही खरी जनता खरंच कसरत करत जाते आणि त्यांच्या समस्या खूप मोठ्या आहेत. तर ट्रेनच्या बाबतीत बाकी जी सर्वसामान्य जनता आहे बदलापूरची, ती आपलं पाणी कमी आलं, लाईट गेली तरी थोडं थांबू शकते. पण ट्रेन जर सुटत राहिल्या तर लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात. म्हणून सगळ्यात प्राधान्य मी ह्या जनतेला दिलं आणि त्यांना भेटायला आली, त्यांच्या समस्या जाणायला आली.